बापू अंधाडे प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांच्या पत्नीने थेट मुख्यमंत्र्यांना सुनावलंय। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचं ढोंग बंद करावं अशा शब्दात मीरा गीते यांनी सुनावलं। तुमच्या 1,500वर माझा संसार चालत नाही असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या। या प्रकरणातून वाल्मिक कराडचे नाव कमी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। दुसरीकडे महादेव गीते यांनी देखील बापू आंधळे प्रकरणात संबंध नसल्याचा दावा केला। वाल्मिक कराडचे नाव पोलिसांनी वगळले असा आरोप देखील त्यांनी केला आहे। आमचा काही संबंध नव्हता, आम्हाला विनाकारण हाणमार करून गुतवलंय। मधीही हाणमार झाली, त्याच्यात वारंवार ऍप्लिकेशन देऊन आम्हाला कुठल्याही गोष्टी गव्हर्नमेंटची पोलीस सगळी मिळून सगळ्या गोष्टी करते। गोट्या गिट्ट्यानं माझ्या घरी येऊन हाणमार करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला आणि माझ्या काही मित्रांना फसवलंय। जे काही केलं ते खोटं गोट्या गीतेने नाव कोणी काढलं, नाव का बापू आंधळेचं मर्डर ही गोट्या गीतेनेच केलेलं आहे। आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकलं। ते नाव 307 मधलं वगळलेलं, 307 मधून वाल्मिक कराड याला पोलीस प्रशासनाने वगळलं आहे। 120B मध्ये वाल्मिक कराड बेमौत मारणार का? हे लाडक्या बहिणीचं तुम्ही जे ढोंग करता ते बंद करा। प्रत्येक लाडकी बहीण विधवा होईल त्याच्यावर लक्ष द्या। तुमच्या 1,500वर माझा संसार चालत नाही। तुमच्या ह्या 1,500नं माझे लेकरं पोचले जाणार नाहीत। मला न्याय पाहिजे। माझ्या माणसानं जो गुन्हा केला नाही त्या गुन्ह्याची शिक्षा आज भोगतोय आणि मला त्याच्यासाठी न्याय पाहिजे। आणि या न्याय अवस्थेमध्ये मी दर तारखेला इथं असताना देखील फक्त इथे तारीखावर तारीख भेटते, बाकी काही भेटत नाहीये। आम्ही तारखेवर तारीख करायची म्हणजे आम्ही स्वतः SP ऑफिसच्या समोर जाऊन भीक मागायची, तिथं उपोषण करायचं, याच्या पलीकडे काहीच नाहीये। तुम्हाला एक हे सगळं शो झालेला आहे की प्रत्येकावर अन्याय होतो आणि त्यांच्या घरचे येऊन उपोषणाला बसतात। उपोषण केलं की तुमचं साध्य होतं। मला फक्त एवढं म्हणायचं मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना की मला न्याय द्या। आणि ह्याच्यामध्ये जो आहे ना तो वाल्मिक कराड, त्याला एवढं सांगणं आहे की तू जे केलंय ना त्याचे आहे ना कर्म तुला भेटणार आहेत। आज तू प्रत्येकांचा लेकरं बाळ वनवासाला लावलेले आहेत ना, तुझंही त्याच्यामध्ये खात्मा होणार आहे। हे बघ वाल्मिक कराड, तू एवढं लक्षात ठेव। कारण का तुझी त्या केसमध्ये नाव असताना देखील वाल्मिक कराड तुझं नाव कमी केलेलं आहे आणि ज्यांनी तुला साथ दिलेली त्या पोलिसांनी त्यांनाही हे कर्म चुकणार नाहीयेत। एवढं माझं म्हणणं आहे की आम्हाला आत्मदहन करायची वेळ आणू नका आणि आम्हाला उपोषणाची वेळ आणू नका। कारण आमची खूप बारीक बारीक लेकरं आहेत आणि आमच्या नवऱ्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही त्यांना देऊ नका। आणि प्रत्येक वेळेस तारखेवर तारीख, पैसा हा पाठीशी पूर्ण येणार नाहीये। न्याय द्या। न्याय देवतेला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही विचारपूर्वक न्याय द्या आणि न्याय करा। कारण दोषी जे नाहीयेत त्यांना तुम्ही दोषी बनवायला आणि जे दोषी आहेत ते मोकाट पोलिसांसोबत फिरतात, त्यांच्या सोबत बसलेले असते चहा पाण्याला, पण ते लोकांनी त्यांना ते अटक करत नाहीयेत। का न्याय मिळत नाही? मला न्याय मिळाला पाहिजे। महादेव गीते हा माणूस एक माशी सुद्धा मारू शकत नाही आणि त्याच्या घरावर त्याच्यावरच फायर करून त्याच्या घरी येऊन गोळीबार करून गोट्या गीते, राजेश फड ह्याने स्वतःहून ते बापू आंधळेला गोळ्या घातल्यात, माझ्या समोर घातलेल्या आहेत। ह्यांनी गोळ्या घातलेल्या असताना देखील ते मोकळे फिरतायत आणि माझ्या नवऱ्यावर नाव घालून माझा नवरा आज मदत आहे। त्याला गोळी लागून सुद्धा, त्याचं एवढं मोठं ऑपरेशन होऊन सुद्धा त्याला आज जामीन मिळत नाहीये। का जामीन मिळत नाही? का तर सगळं प्रशासन विकलं गेलेलं आहे। प्रशासनामुळे एवढं सगळं काय होतंय। मला फक्त न्याय पाहिजे। माझ्या नवऱ्याला आणि त्याच्या सोबतचे जेवढे आहेत त्यांना न्याय पाहिजे। माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही डोळे उघडा। किती दिवस डोळे झाकून ठेवणार आहेत? प्रत्येक गोष्टीला तुम्ही डोळे झाकून बसताय। तुम्ही विचार करू नका फक्त की शासन प्रशासन हे दोन्ही तुमच्या हातात आहे। न्याय देण्याचं काम तुमच्याकडे आहे, तुम्ही न्याय द्या। एवढीच माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की आमच्या लेकरं बाळ वनवासाला लावू नका, आमच्या लेकरा बाळांचा टळटळाट घेऊ नका। कारण का आम्ही खूप आशेनं तुमच्यापर्यंत येतो, बाकी कुठंच जात नाहीये। माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की आज जे आमच्यावर अन्याय होतंय ह्या अन्यायाला कधी न्याय मिळणार आहे? कारण अन्याय सहन करण्याची हद्द असते। ज्यांनी गुन्हे केले नाहीत ते अजूनही जेलमध्ये आहेत आणि ज्यांनी गुन्हे केलेत ते अजून फरार आहेत। सगळ्या लोकांसमोर सोबत राहतात, पोलिसांसोबत राहतात, अजूनही ते त्यांच्या सोबत आहेत, तरी अजून आम्हाला न्याय नाही। तुम्ही न्याय कधी देणार आहेत? का आमचाही जीव गेल्याच्या नंतर न्याय देणार आहेत का? असं करून तुम्ही प्रत्येक अन्यायाच्या विरोधात जेवढे गेले तुम्ही त्यांचा जीव घेतलेला आहे। तुम्हाला फक्त ना फक्त ज्यांनी अन्याय केले तर त्यांना दोषी न ठरवता त्यांना फक्त त्यांच्या सोबत राहायचंय तुम्हाला। आणि आम्हाला जगायची इच्छा संपलेली आहे। आमच्या लेकरं बाळ आणि आम्ही SP ऑफिस समोर जाऊन आत्मदहन करणार आहेत। आम्हाला न्याय पाहिजे, बाकी याच्या पलीकडे काहीच नाही।
लाडकी बहिणीचं काय मुख्यमंत्र्याला सांगणं? लाडकी बहीण कशाची लाडकी बहीण? उगाच त्यांनी यांना स्वतः निवडून येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात उभं राहण्यासाठी एवढं केलंय. कशाच्या? प्रत्येक लाडकी बहीण विधवा होईली, अजून काय पाहिजे? प्रत्येक लाडकी बहीण विधवा होईली आणि त्या लाडक्या बहिणीला हा सांभाळणार आहे काय 1,500 रुपयामध्ये? गोट्या किती तुमच्या घरी आलता त्याविषयी काय? हो, गोट्या गीते सगळ्यांनी मिळून त्या बापू आंधळेला मारलं, माझ्या नवऱ्यावर गोळ्या झाडल्या, माझ्या घरावर गोळ्या झाडल्या आणि एवढं होऊन सुद्धा गोट्या गीते, राजाफड हे सगळे मोकाट फिरतायत आणि माझा माणूस मदत आहे आणि त्याला न्याय नाही. आणखीन कसं करायचं, कसं जगायचं, कसं लहान लेकरांपासून आम्ही कसं सांभाळायचं त्यांना? ते मर्डर कुणी केला असं काय म्हणणं तुमचं? मर्डर ते राजाफडनं आणि गोट्या गीतेनं केलेलं आहे.